ऐका रमावहिनी ऐका माझा ऐका मला नका घेऊन जाऊ आतमध्ये एक अक्षर बोलू नका तुम्ही मी काही एक ऐकणार नाहीये तुमचे चला माझ्यासोबत ऐका कुणी बघितलं ना आता पुन्हा वाहतून होईल माझ्यावरनं ऐका मला जाऊ दे ऐका नका असं करू नाही तुम्ही ऐका माझं तुम्ही ऐका हे बघा मी कुणाचंही काही ऐकणार नाहीये चला आधी माझ्यासोबत नाही सोमन मावशी नारू अरे सांग यांना आपण नोकर माणसं असं जर आणताना जर कुणी बघितलं रे यांना बोल लावतील नको वहिनी कोणीही काहीही म्हणाले तरी मी ऐकणार नाही पांडुकाका चला बघू आधी ऐका वहिनी ऐका माझं लोक बोल लावतील हो तुम्हाला वहिनी असं काय करता कुठं नेत मला देवघरात नाही देवघरात नको आमच्या सारख्याला पाय ठेवायला मनाई तिथं आम्ही जर का तिथं पाय ठेवलं तर आमच्या माथ्याला पाप लागलो असं काही करू नका पांडुकाका कसले पाप अहो हे पाप पुण्य हे असले काही नसते कोणाच्या पाप पुण्याच्या गोष्टी चालल्यात आणि अगो रमे हे काय करतीयस तू अगो नोकर माणसांना देवघरात घेऊन जायचे नसते हे नव्याने सांगायला हवे का तूस अगो बाई ताई सासूबाई माझ्या ध्यानी झाले नाही घ्या अगो ध्यान कुठे असते तुझे रमे बघो माई नाही आई नोकरांची सेवा करते आणि मुलगी देवदर्शन घडवते नाही जसे संस्कार झाले तशीच मुलगी वागणार मी काय म्हणते अगो पण नेमके झाले तरी काय तू पांडूस कशासाठी घेऊन चालली होतीस देवघरात माई कालच्या प्रकारामुळे पांडुकाका कायमचा हा वाडा सोडून जात होते म्हणून त्यांनी असे करू नये म्हणून देवघरात नेऊन मी त्यांना शपथ देणार होते तशी पण अजाणतेपणी मी माझ्या ध्यानी झाले नाही हो काय चाललेले आहे कसली गडबड गोंधळ चालू आहे घरामध्ये कोण चालले वाडा सोडून अगो सोनबाई बोल मामनजी पांडुकाका अरे पांडोबा तू चालायस वाडा सोडून करे मामनजी काल जो प्रकार झाला त्यामुळे पांडुकाकांना असे वाटते आहे की माझ्या आईचा अपमान त्यांच्यामुळे झाला आणि आता या वाड्यातल्या माणसांची त्यांच्याबद्दलची माया देखील आटली आहे अरे गाढवा असे कधी होऊ शकते का माया कधी आटते का अरे आणि आता एवढा मोठा झालास की आमच्यावरही रागे भरावयास लागलास नाही जी नाही अरे बोल गप्प काय शुंभासारखा उभा एक गोष्ट लक्षात ठेव वाड्याच्या बाहेर पाऊल जरी टाकलेस ना तरी तांगड्या तोडून हातात देईन मला तुम्ही मारा मला काही पण करा पण तुमच्यापासून दूर लोटू नका अगदी लहानपणापासून तुमच्या पंखाखाली वाढलो आम्ही अगदी बापासारखं जपलं तुम्ही आम्हाला तुम्ही जर का असं परक केलं तर एक क्षण सुद्धा जगू शकणार नाही म्या तुम्हीच माझ्या आई बापा असू दे कोणी कुठे तुला बाहेर ढकलत नाही आहे उठ अरे तू सुद्धा मला पोरासारखाच आहेस रडू नकोस बाळा आता कसे आहे आपल्या माधवाने हा वाडा उभा केलेला आहे हे सर्व कुटुंब त्याने एकसंध असे उभे केले आहे ते एकसंध ठेवण्याची जबाबदारी आहे आपल्या सर्वांवरती अरे बाबा आहे की नाही मग त्या सर्वांनी एकमेकांना सांभाळून घेणे गरजेचे आहे आता रडू नकोस ती बोचकी ठेव आतमध्ये आणि लाग आपल्या कामाला पाय जर दुखत असेल तर थोडा आराम कर आणि नंतर कामास लाग पळ ती बोचकी नेऊन ठेवा आतमध्ये आणि चला रे पोरांनो चला आपल्या कामा रे लागा रे कामाला नुसते ठोंब्यासारखे इथे उभे राहतात
एक तर निकाल आपल्या विरोधात दिला आणि आता तळेकाठीच्या सरपंचाची कशी जिरवली हे सांगायला आलेत वाटतं गावात हे न्यायमूर्ती माधवराव रानडे. असेच दिसते. त्यांचा जय जयकार संपल्यावर निघू आपण. निदान त्यांच्या समोरून तरी मान खाली घालून जावयास नको. 100 एकर जमीन तर गेलीच, निदान मान तरी शाबूत राहू दे. पण आपली बाजू लंगडीच होती ना. मूर्खा, नको तिथे सत्य बोलण्याची सवय आहे तुला. अरे अशाने एक दिवस 4 चौघांच्यात खोबरे करशील माझे. उगाच तुला पदरी बाळगला. पण सरपंच, म्हणजे नदीवरचा बांध तोडायचा नाही, पण अण्णासाहेबांसोबतची सोयरीक मात्र तोडायची, बरोबर? नाही गोपाळराव, आपण नेमके याच्या उलट करावे अशी विनंती करण्यासाठी आम्ही आणि आमचे स्नेही गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका मुद्दाम पुण्याहून आलो आहोत. कोणताही किंतु मनात न ठेवता तळेकाठेच्या नदी बांधातून पाण्याचा एक मोठा प्रवाह कोरड्या झालेल्या नदीत सोडावा आणि पुढील गावांची तहान भागवावी अशी आम्ही हात जोडून आपणास विनंती करतो. अहो, तुम्ही हे काय करताय? अहो तुम्ही म्हणजे आम्ही नाही, म्हणजे तुम्ही ह्याच्यासाठी इथे आला, मला विनंती करण्यासाठी? होय, आमच्या न्यायदानामुळे तुमच्या मनात गैरसमज निर्माण होऊन त्याचा राग देवराष्ट्राच्या लोकांवर निघू नये म्हणून आलो. मनोहर, आम्हा सांगा, तुमची बाजू सत्याची असेल आणि आम्ही असत्याची बाजू काही वैयक्तिक कारणांसाठी उचलून धरून तुमच्या सत्याच्या बाजूवर अन्याय केला तर तुम्हाला चालेल का? आणि सरपंच, तुमच्यासारखा सज्जन गृहस्थ यास योग्य म्हणणारच नाही. माधवराव, आता अधिक लाजवू नका. मी पापी आहे, जागेचा मोह झाला होता हे इतकेच खरे. पण आपल्यासारखी मानाने, बुद्धीने, कीर्तीने इतकी मोठी असलेली माणसं लोकांच्या हितासाठी इतके कष्ट करतात, इतके नम्र होऊ शकतात. माझ्यासारख्या धूर्त माणसासमोरही हात जोडू शकतात. अहो, मी कोण आहे हो? माधवराव, क्षमा करा. आपण मला जागे केलेत. आता आपण म्हणतात तसेच होईल. म्हणजे सोयरीक तुटणार, बाण मात्र तुटणार नाही. मूर्खा, बांध तुटणार पण सोयरीक तुटणार नाही, कळले? माधवराव, मोठी माणसे खरोखरच किती विचारी असतात हे आज कळले. वास्तविक साऱ्या गावाने आज तुमचे स्वागत केले. त्या साऱ्यांच्या समोर मला बोलवून माझा पाण उतारा तुम्ही करू शकला असता, पण आपण तसे नाही केले. गावकऱ्यांची मने शांत करून, त्यांना जिंकून मला बोलावणे धाडण्याऐवजी आपण एकीकडे आलात आणि मला समजावले. माधवराव, माझी लाज राखलीत आपण. आता दोन्ही गावांसमोर मी ताठ मानेनं जाऊ शकेन. सरपंच, कठोर बोलावे पण ते त्या माणसास नव्हे, तर त्या माणसाच्या वर्तनास, त्याच्या चुकीस, असा माधवरावांचा नियम आहे. त्यामुळे चूक नष्ट होते आणि माणूस आपलासा होतो. खरेच आहे, आपण फार झणझणीत अंजन घातलेत माझ्या डोळ्यात. अहो, उठा. अशा या आनंदाच्या क्षणी अश्रू नको. अगदी बरोबर माधवराव. आणि बरे का सरपंच, यापुढे आमच्या सार्वजनिक सभेच्या कामी आपली मदत लागणार आहे. खरेच? हो. हे घ्या. थांबा रमाबाई, पुस्तके नका आणू. म्हणजे? बसा. रमाबाई, तुमची शिकवणी आज संपली. काय? घाबरू नका. संपली म्हणजे माझ्या बाजूनी संपली. म्हणजे?
तुमचा 5व्या इयत्तेपर्यंतचा अभ्यासक्रम मी पूर्ण केलाय. 4थी आणि 5वीची चांगली उजळणीही करून घेतली. तुमची प्रगतीही उत्तम आहे. तुमचे शिक्षण पुढे सुरू राहीलच, पण माझ्याकडून नाही. बाई बाई, माझे काही चुकले का? नाही रमाबाई, उलट तुमच्यासारख्या कुशाग्र विद्यार्थिनीला शिकवताना मला आनंदच मिळाला. पण यापुढे मला शिकवणी जमणार नाही, कारण आमच्या ह्यांची प्रकृती सध्या बरी नसते. त्यामुळे त्यांच्याजवळ घरी राहणे मला अत्यंत आवश्यक आहे, अगदी आजपासूनच. म्हणून मी निरोप घ्यायला आले आहे. महादेवरावांना ह्याची थोडीशी कल्पना आहे. मी त्यांच्याशी सविस्तर बोलले असते, पण आज ते इथे नाहीत, म्हणून तुमच्यापाशी सांगते. रमाबाई, मी आता येणार नाही. बाई. हो रमाबाई, तुमचा अभ्यास तर उत्तम आहेच, पण तुमचे भाग्यही मोठे आहे. महादेवरावांसारखे तैलबुद्धी, प्रगल्भता आणि दूरदृष्टी असलेले पती तुम्हास लाभले आहेत. तुमचे शिक्षण पूर्ण व्हावे याची काळजी तर ते घेतीलच. रमाबाई, महादेवरावांचे व्यक्तिमत्व फार विशाल आहे. ते निपक्षपाती न्यायमूर्ती तर आहेतच, पण नवमताचा पुरस्कार नेमस्तपणे करणारे मोठे समाज सुधारकही आहेत. त्यांच्या विद्वत्तेसमोर मोठी मोठी माणसे सुद्धा अगदी नम्र होतात. अशा थोर व्यक्तीच्या सहवासात आपण आहोत, हे तुम्ही कधीही विसरू नका. उन्हाळी माती जसे पावसाचे पाणी संपूर्णपणे शोषून घेते, तसे त्यांचे सर्व गुण तुम्ही संपूर्णपणे आत्मसात करा. समजले ना? आणि रमाबाई, अशा थोर पतीच्या विसाव्याचे स्थान तुम्ही आहात, हेही विसरू नका. शतकातून असे एखादेच व्यक्तिमत्व जन्माला येते, तेव्हा तुम्ही त्यांना अगदी मायेने जपा. त्यांचे विचार काळाच्या पुढे धावणारे आहेत, तेव्हा तुम्हाला तुमच्या विचारांचा वेग वाढवावा लागेल. रमाबाई, आज मला सांगताना खूप आनंद होतो आहे की तुम्ही उत्तम वाचक झाला आहात. या 4 भिंतींच्या आड राहूनही पुस्तकांच्या द्वारे जगाची ओळख करून घेण्याची सुसंधी तुम्हाला प्राप्त झालीय. ती दौडू नका. समजले ना? मी नसले तरी पुढची शिक्षिका येईपर्यंत 2 घटका अभ्यास करण्याचा नेम मात्र मोडू नका. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. काय गरम आहे? अगो झाला तुझा इतक्यात अभ्यास? मास्तरींना आली तुझी? हो, पण अगो मग आता तू इथे काय करतेस? तू जा बाई आपली. नाही, आमच्यामुळे तुझ्या अभ्यासाचा खोळंबा नको व्हायला. नाही, तुझा अभ्यास हा जास्त महत्वाचा. काय? हो ना, त्याच्यावरून नंतर वाद नकोत. दादाने मुळी भाऊसाहेबांकडून 2 घटका अभ्यासाचे वधवूनच घेतले आहे. त्यात आमच्याकडून मोडता नको. जा बाई, तू कर तुझा अभ्यास. नाही, ते खरे,
पण आता शिकवणीच संपली. अगं बाई, सगुणा देवबाई नाही यायच्यात उद्यापासून. अगं बाई, असे कसे? नाही म्हणजे आम्ही काही म्हटलेले नाही हो तसे. नाही, माधवाने आणि इकडून बजावणे झाल्यानंतर आम्ही त्यांस काहीही म्हटलेले नाहीये. नाही तसे नाही, आता शिकवणीच संपली. अगो पण निरोप न घेताच गेल्या की काय त्या? नाही, मी त्यांना दिवाणखान्यात बसून तुम्हाला सांगण्यासाठी आले आहे. अगो बाई, हो का? थांबव, मी काय म्हणते, मी जरा त्याच भेटून येते. हो चल गो रमा. अगो माई, माई अगो थांब तर. अरे माझ्या कर्मा, आता ही कशाला गेली? नाही तर काय, अगो हिला काय गरज पडली आहे त्या सगुणा देवला लगा जाऊन भेटायची? एक तर मेलीचं भविष्य देखील खरे झाले नाही, नुसती आशा लावून ठेवली ना मला. गेली असेल माई आरती ओवाळायला तिची. देव ना या माईस कधी सुबुद्धी देणार आहे कोणाच ठाऊक. चांगला सुंठी वाचून खोकला जात होता, पण नाही, आता बाहेर जाऊ नका असे नाही केले म्हणजे मिळवले. या माईला ना एक जात ज्याचा त्याचा पुळका येत असतो. मग काय काय बाई तरी. आई, मी काय म्हणते दुर्गे, मी काय म्हणते, आपण असे करूयात का, या माईचीच ना रोज 2 घटका शिकवणी घेऊयात, कसे? अगदी काहीतरी, अगं म्हणजे तरी काही अक्कल येईल ही. सगुणाबाई, अहो हे काय ऐकते मी? रमेने मला सांगितले की तुम्ही उद्यापासून येणार नाही आहात. माई अहो, हे पहा, असे करू नका हो. नाही म्हणजे आमचे काही चुकले का? घरातल्या कोणी तुम्हास काही बोल लावलाय का? मला खरे खरे सांगा. हे पहा, इकडून ताकीद मिळाल्यापासून तुमच्या 2 घटकांमध्ये व्यत्यय येणार नाही यासाठी परोपरीने प्रयत्न करतो आहोत आम्ही. आणि तुम्ही अशा अचानक. थांबा, इतक्या दडपणाखाली येऊ नका. कुणाचेही काहीही चुकलेले नाही. उलट सुरुवातीला मीच थोडीशी कठोरपणे वागले, पण तेही केवळ रमाबाईंच्या शिक्षणासाठी. पण आता मला घरी राहणे आवश्यक आहे. माझ्या यजमानांची तब्येत अलीकडे बरी नसते. अगं बाई, खरेच? तेव्हा त्यांच्याजवळ थांबण्यासाठी मी शिकवणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय रमाबाईंचा 5वी इयत्तेपर्यंत अभ्यासक्रमही पूर्ण झाला आहे. तेव्हा माझे काम आता जवळजवळ पूर्णच झाले आहे. असे होय? नाही पण सगुणाबाई, तुमच्या यजमानांबद्दल ऐकून खरेच काळजी वाटते हो. होय, मलाही खूप काळजी वाटते. नाही, तुम्ही चिंता करू नका. आता तुम्ही आहात ना त्यांचे हवे नको ते सगळे पहावयास. मग आता सगळे सुरळीतच होईल. तुम्ही अगदी काळजी सोडा. तुम्ही बसा, मी आलेच. अहो इतकी वर्ष संबंध आला आपला, आणि आता तुम्ही निरोप घेता आहात. मानपान केल्याशिवाय बरी जाऊन देईन मी तुम्हास. आणि खरे सांगू का सगुणाताई, तुम्हाला सुद्धा आमच्याप्रमाणे तुमच्या संसाराची, यजमानांची इतकी काळजी आहे हे पाहून खरेच खूप बरे वाटले. आम्ही उगाचच बोल लावित होतो तुम्हाला. तुम्ही बसा अभ्यासिकेत, मी आलेच. अहो बसा, खरेच बसा. त्यांना अभ्यासिकेत घेऊन जा. हो, आलेच मी.